अमोल जोशी दुपारचे 4 वाजत आलेले आहेत आणि नागपूरमध्ये पुढच्या काही मिनिटांमध्ये नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला सुरुवात होणार आहे। दरम्यान या सोहळ्यासाठी अजित पवार दाखल झालेले आहेत। या शपथविधीसाठी राजभवनासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे। पुढच्या काही मिनिटांमध्येच या शपथविधीला औपचारिकरित्या सुरुवात होईल। महायुतीचे 39 आमदार आजच्या सोहळ्यामध्ये शपथ घेणार आहेत आणि यासाठी सर्व प्रमुख उपस्थितांचं आगमन व्हायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शपथविधीच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि इतर सर्व मंत्री, आमदार आणि निमंत्रित यांची गर्दी व्हायला आता सुरुवात झालेली आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, काही मिनिटं राहिलेली आहेत, काय चित्र आहे या क्षणी? नक्कीच जर का सध्याला परिस्थिती पाहायची तर एकूण आल्हाददायक इथं सगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्याला राजभवनात आहे आणि राजभवनातली जर का परिस्थिती पाहायची तर आपण समोर बघू शकतोय की मुख्य स्टेजची बांधणी आपल्याला पाहायला मिळत आहे, जिथे एकूणच सगळ्या खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहे आणि एकूण जे काही मंत्री मंडळ असेल ते सगळं आपल्याला इथं पाहायला जे काही जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पडेल। मला एक सांगा की विदर्भातनं एक तुम्हाला पूर्व विदर्भातनं संधी दिलेली आहे, त्या संधीचं सोनं करण्याचं एक मोठं चॅलेंज तुमच्या पुढे ते करणार आहे, तुम्ही त्याची काळजी। ताई, एक मिनिट ताई, काय भावना आहे तुमच्या? खूप खुशी आहे, खूप चांगलं वाटत आहे। धन्यवाद। आपण बघू शकतो की आशिष जयस्वाल आहे, शिंदे गटाचे ते नेते आहे आणि ते देखील शपथ घेणार आहे। एकंदरीत जर का आपण बघितलं तर आजचा हा शपथविधीचा सोहळा आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने राज्यभरातनं वेगवेगळ्या जिल्ह्यातनं हे कार्यकर्ते इथे आलेले आहे। ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मंत्री शपथ घेणार आहेत त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो। आपण बघू शकतो की नारायण राणे हे आलेले आहे, नारायण राणे सहकुटुंब इथं दाखल झालेले आहे। नितेश राणे शपथ घेत आहेत, नारायण राणे देखील बघू शकतो की सहकुटुंब इथं दाखल झालेले आहे। नितेश राणे यांची आई आहे, त्यांची मुलं आहे। आपण नारायण राणे यांना विचारूयात। निश्चितच एक आनंदाचं आणि एक वेगळं उत्साहाचं वातावरण आहे। ज्या प्रकारे कार्यकर्त्यांचा एक जोश पाहायला मिळतो त्याच प्रकारे कुटुंबीय देखील मोठ्या संख्येने या शपथविधी सोहळ्यासाठी सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सहकुटुंब नारायण राणे देखील इथे दाखल झालेले आहे। कोकाटे सर, आपण त्यांना विचारूया। सर, एक मिनिट, आपण बघू शकतो की कोकाटे आहे, त्यांचं वेळेवर नाव आलेलं आहे। ते देखील कारण की आतमध्ये जाण्यासाठी कोकाटे साहेबांना अडवलं जात आहे। कदाचित एक पोलीस प्रशासनासमोर एक प्रश्न राहतो, काही चेहरे त्यांना परिचित नसतात। मात्र आपल्याला पाहिजे गुलाब पाटील आहे, गुलाब पाटील भाऊ, एक शेवटी काय भावना आहे? बघा, थोडीशी धावपळ होत आहे कारण की काही नेते हे अगदी वेळेवर इथे दाखल झालेले आहे। गुलाब पाटील असेल किंवा कोकाटे असेल ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। पोलीस प्रशासनासोबत थोडीफार हुज्जतबाजी होताना दिसत आहे कारण की अत्यंत ऐतिहासिक असा हा क्षण आहे। मात्र कार्यकर्त्यांचाही उत्साह तितकाच आहे। निलेश राणे आहे, ऐतिहासिक क्षण आहे, काही बोलणार? आपण बघू शकतो की राणे कुटुंबातला एक दुसरे सदस्य आणि आमदार ते देखील आलेले आहे, निलेश राणे। एक वेगळा उत्साह आपल्याला इथे राजभवन परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। आणि जर का तुम्ही बघितलं तर कार्यकर्त्यांमध्ये विशेष करून जास्त उत्साह आहे। आपण चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत जेव्हा बोललो होतो तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की आपण प्रादेशिक समतोल राखत आहे आणि कुठेतरी नवीन चेहऱ्यांना देखील संधी देत आहे। कारण की एक दुसऱ्या पिढीचे जे नेते आहे ते आता कुठेतरी तयार करण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे ते चेहरे बघूनच कुठेतरी त्या लोकांना देखील नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली। आपण बघू शकतो